अदानी समूहाकडून सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभारण्यात येणाऱ्या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे 289 एकर जागा देण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या प्रकल्पांतर्गत NLG, मिथेनॉल आणि अमोनियाच्या आयातीवर अवलंबित्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। राष्ट्रीय कोल गॅसिफिकेशन मिशन अंतर्गत अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड तर्फे येथे एकात्मिक कोळसा वायुकरण व डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज प्रकल्प उभारला जाणार आहे। नागपुरात झालेल्या ॲडव्हान्टेज विदर्भ औद्योगिक महोत्सवात अदानी समूहाचे संचालक जीत अदानी यांनी हा प्रकल्प वर्षभरात सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता। याच बैठकीत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे पिंपळशेडा लघुपाट बंधारे योजनेच्या 6 कोटी 60 लाख रुपयांच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली असून त्यामुळे 255 हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार आहे। तसेच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून मुंबईत सुरू होणार असून 20 दिवस चालणार आहे। 6 मार्च रोजी 2024 ते 27 चा अर्थसंकल्प सादर होईल आणि 25 मार्चला अधिवेशन समाप्त होणार आहे। होळी व गुढीपाडव्याच्या सुट्ट्यांमुळे शनिवार 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज ठेवण्यात येणार आहे।